जया, अमिताभ, रेखा, बॉलिवूडमधील हे लव्ह ट्रायंगल प्रचंड गाजलं. 70-80च्या दशकातील अमिताभ रेखा यांच्या लव्ह स्टोरीची आजही प्रचंड चर्चा होते. अमिताभ यांनी रेखा यांच्या सोबतचं नातं कधीच उघडपणे मान्य केलं नाही, पण रेखा मात्र अनेकदा उघडपणे त्यांचं प्रेम नाव न घेता व्यक्त करतात. विवाहित असूनही अमिताभ रेखा यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या अफेअरची चर्चाही रंगली होती. याबाबत लेखक आणि मनोरंजक विश्वातील जाणकार हानिफ झवेरी यांनी मेरी सहेली या ब्रॉडकास्टमध्ये भाष्य केलं. दो अंजाने सिनेमाच्या शूटिंग दरम्यान रेखा आणि अमिताभ यांच्यातील जवळीक वाढली होती. ते खूप जवळ आले होते. ते प्रेमात कसे पडले ते मला माहित नाही, पण ते 100% एकमेकांच्या प्रेमात होते. पण अमिताभ बच्चन यांच्या कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर चित्र बदललं आणि मग ते बायकोकडे वळले. अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअर बद्दल जया बच्चन यांनाही माहित होतं आणि पतीचे अफेअर थांबवण्यासाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं. जया बच्चन यांनी एकदा रेखा यांना घरी जेवायला बोलवलं होतं. तेव्हा अमिताभ बच्चन घरी नव्हते. जया बच्चन यांनी रेखा यांना छान जेवू घातलं आणि त्यांच्याशी खूप छान गप्पाही मारल्या. मात्र शेवटी निरोप घेताना जया बच्चन असं काही बोलल्या की तिथेच रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या लव्ह स्टोरीचा दी एंड झाला. जया बच्चन यांनी रेखाकडे पाहिलं आणि म्हणाल्या, अमिताभ फक्त माझे आहेत, ते माझे होते आणि राहतील. जया बच्चन यांच्या या वाक्यानंतर रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी असलेलं नातं तोडलं आणि त्या त्यांच्यापासून दूर राहू लागल्या, असंही झवेरी यांनी सांगितलं. तर अमिताभ बच्चनचा तुमचा आवडता चित्रपट कोणता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच मनोरंजक व्हिडिओसाठी मराठी चिल टाइमला सबस्क्राईब करायला विसरू नका.